शेळीच्या रिस्पिरेशन सिस्टमविषयी आपण माहिती बघतोय. ऑक्सिजन शेळी हे नाकाद्वारे घेते आणि नाकाद्वारे ऑक्सिजन घेतल्यानंतर तो पुढं फॅर्नेक्समध्ये जातो. फॅर्नेक्समध्ये काय होतं की सेपरेशन होतं, फूड आणि ऑक्सिजन ह्याचं सेपरेशन होतं आणि त्याच्यानंतर तो लॅरिन्क्समध्ये जातो. लॅरिन्क्सला त्या साऊंड बॉक्स हे असं म्हणलं जातं आणि त्याच्यानंतर ऑक्सिजन वेगळ्या नलिकेमधून आणि फूड वेगळ्या नलिकेमधून जातो. आता तुम्ही खाली बघू शकताय तो ऑक्सिजन ट्रॅकियामध्ये जातो. सी लाईक स्ट्रक्चर असतं तिथं, रिंग लाईक स्ट्रक्चर असतं आणि त्याच्यानंतर ऑक्सिजन खाली लंग्समध्ये जातो. ह्या लंग्समध्ये कशा प्रकारे प्रोसेस होते, ह्या ट्रॅकियाचं 2 भागामध्ये रूपांतर होतं, लेफ्ट साईड लंग्स आणि राईट साईडचं. तर त्या ट्रॅकियाला छोट्या छोट्या नलिका असतात, त्याला ब्रॉन्काइज असं म्हणलं जातं आणि त्याच्यानंतर त्या ब्रॉन्काइजच्या शेवटी बॅग लाईक स्ट्रक्चर म्हणजे पिशव्या असल्यासारखे तुम्ही बघताय तशा प्रकारचं स्ट्रक्चर त्या ब्रॉन्कायला शेवटी असतं. मिलियनमध्ये ते अशा प्रकारे ॲल्व्होली असतात हे तुम्ही बघताय. तर बॅग लाईक स्ट्रक्चरला ॲल्व्होली असं म्हणलं जातं आणि मिलियनमध्ये प्राण्याच्या लंग्समध्ये असतात. आणि हे जे ॲल्व्होली तुम्हाला दिसतात तर त्या ॲल्व्होलीमध्ये काय होतं की ऑक्सिजन येत असतो, स्टोअर होत असतो आणि त्या ॲल्व्होलीच्या वरती ब्लड कॅपलरी असते. म्हणजे काय असते की लाल आकाराची रक्ताची शिर असते पण खूप थिन असते आणि त्या सेल आहेत ना तर त्याला पोर्स असतात म्हणजे होल असतात. ज्यावेळेस ह्या ॲल्व्होलीमध्ये ऑक्सिजन येतो तर तो ऑक्सिजन काय होतो की हे तुम्ही बघताय ब्लड कॅपलरी, तर तो ऑक्सिजन ब्लड कॅपलरीच्या होलमध्ये जातो आणि तो होलमधून ऑक्सिजन काय होतं की पुढे सर्क्युलेशन होत असतं. ज्यावेळेस आपण श्वास घेतो त्यावेळेस ऑक्सिजन येतं आणि ज्यावेळेस आपण श्वास सोडतो त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड शरीरामधून बाहेर जात असतो. आता ह्या ब्लडचं काय होतं, ह्या ऑक्सिजनचं काय होतं तर ऑक्सिजनचं पुढं रिॲक्शन होते. तर काय होतं की एक सेल असतात त्या सेलसोबत रिॲक्शन होते, त्याला ॲरोबिक रिस्पिरेशन असं म्हणलं जातं. तर तिथं काय होतं की ग्लुकोजसोबत ऑक्सिजनचं रिॲक्शन होतं आणि तिथं एनर्जी मिळते आणि राहिलेला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो बाहेर येतो आणि कार्बन डायऑक्साईड हे कॅपलरीद्वारे ॲल्व्होलीमध्ये येतो आणि तिथून आपण श्वास सोडताना बाहेर जात असतो. आता हे लंग्स तुम्हाला दिसतात, लंग्सच्या खाली जे हे दिसतं लाल आकाराचं तुम्ही बघू शकता तर त्याला डायाफ्राम असं म्हणलं जातं. ज्यावेळेस आपण श्वास घेतो त्यावेळेस डायाफ्राम वर जातो, ज्या वेळेस श्वास सोडतो तो खाली जात असतो आणि हे लंगच्या वरती रिब लाईक स्ट्रक्चर म्हणजे त्याला संरक्षण करण्यासाठी ते रिब असते. अशा प्रकारची प्रोसेस ही रिस्पिरेशन सिस्टीममध्ये होत असते. खूप महत्त्वाचं आहे कारण आपण आता तुम्हाला ही रिस्पिरेशन सिस्टीम साध्या सोप्या भाषेत समजली तर इथून पुढं तुम्हाला ह्याच्या रिलेटेड जे आजार आहेत तर ते सगळं आपण आजार बघणार आहे. त्याच्यामुळं काय होतं की तुम्हाला ह्याच्यामध्ये काय अडचण येत नाही, जसं की निमोनिया वगैरे हे खूप घातक आजार आहेत आणि तुम्हाला समजायला पाहिजे. आता तुम्ही बघू शकताय की लंग्स जे आहेत, जे फुफ्फुस आहे तर त्याच्या खाली लाल कलरचं जे दिसतं तर त्याला डायफ्राम असं म्हणलं जातं. ज्यावेळेस श्वास सोडतो आपण घेतो अशा वेळेस त्याची हालचाल होत असते. अशा प्रकारे रिस्पिरेशन सिस्टीम असते. तर तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून कळवा.